Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we learn 8th standard subject mathematics chapter number 9 discount and commission यामधील प्रॅक्टिस सेट 9.1 आपण पाहणार आहोत. बिफोर सॉल्विंग प्रॅक्टिस सेट 9.1 थोडंसं डिस्काउंटबद्दल सांगते. तुम्ही जेव्हा आईवडिलांबरोबर बाजारामध्ये शॉपिंग करण्यासाठी जाता तेव्हा एखादी वस्तू जर का आपण घेणार असू तर आई किंवा बाबा बघा मागं लागतात की नाही हो शॉपकीपर थोडीशी किंमत कमी करा, थोडीशी किंमत कमी करा. म्हणजे जर का ती वस्तू 100 रुपयाला असेल तर आपण त्याला फोर्स करतो की नाही 90 रुपयाला द्या, 90 रुपये ओके आहे किंमत त्याची. तर 10 रुपये जी कमी केली जाते 100 रुपयेमधून जर ती जी व्हॅल्यू असते तर त्याला म्हणतात डिस्काउंट. आता वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट असतात, ते कसे कॅल्क्युलेट करायचे ते या प्रॅक्टिस सेट आपण 9.1 मध्ये पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ मार्क प्राइस ₹1700, सेलिंग प्राइस ₹1540, देन फाइंड द डिस्काउंट. आता आपल्याला इथे डिस्काउंट फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी एक लक्षात ठेवायचं, मार्क प्राइस पहिले आपण लिहून घेऊ. मार्क प्राइस शॉर्टमध्ये लिहिते मी, इज इक्वल टू ₹1700. देन सेलिंग प्राइस SP म्हणजे सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹1540. आता मार्क प्राइस म्हणजे टॅग प्राइस ही होती 1700. शॉपकीपरनी ती वस्तू आपल्याला 1540 रुपयाला विकलेली आहे. म्हणजे किती रुपये डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे. तर ते करण्यासाठी मॅथमॅटिकली जायचं आहे आपल्याला. त्यासाठी डिस्काउंटचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस 1700 मायनस सेलिंग प्राइस 1540 इज इक्वल टू, आता ह्याची वजाबाकी करायची आहे. मग उत्तर येत आहे ₹160. ही जी व्हॅल्यू आलेली आहे किंवा ही जी कॉस्ट आलेली आहे ती आपल्याला डिस्काउंट मिळालेली आहे. देअरफॉर डिस्काउंट इज ₹160. आता अशा प्रकारचे चलनमधील किंवा रुपयांमधील जे उत्तरं येतात तर त्यावेळेस रुपीज लिहायला विसरायचं नाही. रुपीजच्या ऐवजी आपण असंही लिहू शकतो. तर या दोन्हीपैकी एक ऑप्शन आपल्याला वापरायचा आहे. क्वेश्चन 2, फाइंड द सेलिंग प्राइस. आता येथे किंमत दिलेली नाही आहे, पर्सेंटेज दिलेले आहेत आपल्याला. डिस्काउंटची किंमत 10 रुपये असं दिलेली नाही आहे. तर ही 10 म्हणजे पर्सेंटेज आहे. ओके, आता त्यावरून आपल्याला काय काढायला सांगितलं, त्यांनी सेलिंग प्राइस काढायला सांगितले. मग आता सेलिंग प्राइस काढण्यासाठी आपल्याला पहिले डिस्काउंट माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मल्टिपल पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. इज इक्वल टू, आता या ठिकाणी मार्क प्राइस दिलेली आहे ₹990 मल्टिपल पर्सेंटेज दिलेले आहेत. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू 10%. आता 10% आणि 990चं आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येणार नाही. मग त्यासाठी हे पर्सेंटेज आपल्याला काढून टाकायचे आहे. पर्सेंटेज म्हणजे काय, 10% आहे म्हणजे 10/100. आता यावरती हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. रिमेनिंग उरले ₹99. मग आता हे ₹99 जे आलेले आहेत ते मिळालेले आहे आपल्याला डिस्काउंट प्राइस. आता आपल्याला त्यांनी विचारलेले आहे सेलिंग प्राइस. देअरफॉर सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. इज इक्वल टू मार्क प्राइस दिलेली आहे आपल्याला 990
मायनस डिस्काउंट आपण आत्ता काढलेला 99 इज इक्वल टू 990 मायनस 99 891. तर ही काय मिळालेली आहे आपल्याला सेलिंग प्राइस. देअरफॉर सेलिंग प्राइस is rupees 891. Question 3. If the selling price rupees 900, discount 20%, then find the mark price. आता या ठिकाणी आपल्याला मार्क प्राइस म्हणून आपल्याला x कन्सिडर करावा लागणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला मार्क प्राइस काढायची आहे. तर आपण पहिले कन्सिडर करूया. we consider x as mark price. म्हणजे आपल्याला पुढचं सोल्युशन सोपं जाईल. आता आपण त्याप्रमाणे डिस्काउंट काढू शकतोय. त्यामुळे डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मल्टिपल परसेंटेज ऑफ डिस्काउंट. इज इक्वल टू मार्क प्राइस आपण x घेतलेला आहे, मल्टिपल परसेंटेज ऑफ डिस्काउंट आपल्याला दिलेले आहे 20%. इज इक्वल टू x मल्टिपल, आता या पर्सेंटेजचं आपल्याला कन्वर्टिंग करून घ्यायचं आहे 20/100 म्हणजेच 20% येत आहे. 0 आणि 0 मायनस झाला. 2 1 जार 2, 2 5 जार 10 इज इक्वल टू, आता x मल्टिपल 1 म्हणजे 1x म्हणजे नुसता x अपॉन डिनोमिनेटरला 5 राहिले म्हणजे x अपॉन 5. देअरफॉर डिस्काउंट इज x अपॉन 5. आता या ठिकाणी x आपण कन्सिडर केलेला आहे ॲज मार्क प्राइस आणि डिस्काउंट पण मिळालेला आहे आपल्याला x अपॉन y. यावरून आपल्याला मार्क प्राइस काढता येईल. तर त्यासाठी सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. मार्क प्राइस x आपण कन्सिडर केलेला तो घ्यायचा आहे, x मायनस डिस्काउंट x अपॉन y, x अपॉन 5 आणि सेलिंग प्राइस आपल्याला दिलेली आहे 900 रुपीज. देअरफॉर 900 इज इक्वल टू, लाईट लावू शकलो तिथे किचन मधली चालू आहे ना. आता या ठिकाणी देअरफॉर 900 इज इक्वल टू, आता ह्याचं आपल्याला x अपॉन 1 मायनस x अपॉन 5 असं कन्सिडर करूया. आता त्यामुळे आपल्याला एक गोष्ट करता येणार आहे ती म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजेच आपल्याला आता या चौघांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. देअरफॉर 900 तसेच राहतील इज इक्वल टू x मल्टिपल 5 म्हणजे 5x होतील. हा जो सिम्बॉल आहे तो तसंच ठेवायचा. 1 मल्टिपल x म्हणजे मायनस एक्सच राहील किंवा 1x लिहू आपण अपॉन, आता खाली डिनोमिनेटरला इथं फक्त 1 आहे आणि इथं 5 आहे त्यामुळे इथे 5 येतील. देअरफॉर 900 इज इक्वल टू 5x मायनस 1x 4x अपॉन 5. देअरफॉर 900, आता हा 5 आपल्याला इकडे घ्यायचा आहे त्यामुळे डिव्हिजनचा तो इकडे मल्टिप्लिकेट होईल.
is equal to 4x. Therefore 9 5s are 45 and that 2 zeros. 4500 is equal to 4x. Therefore 4500 upon 4 is equal to x. 4 1s are 4, 4 1s are 4, 4 2s are 8, 2 remaining, therefore 4 5s are 20. Therefore x is equal to rupees 1125. आता x आपण काय कन्सिडर केलेला होता तर मार्क प्राइस आणि आपल्याला फाइंड काय आहे फाइंड द मार्क प्राइस. देअरफॉर आता आन्सर मी इथे लिहिते. देअरफॉर मार्क प्राइस is equal to rupees 1125. Question 4. The mark price of the fan is rupees 3000. Shopkeeper gave 12% discount on it. Find the discount and the selling price of the fan. आता या ठिकाणी आपल्याला मार्क प्राइस दिलेली आहे म्हणजेच MP is equal to rupees 3000 आणि डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे D इज इक्वल टू 12%. आता त्यावरून आपल्याला सेलिंग प्राइस काढायची आहे आणि डिस्काउंट पण काढायचं आहे. त्यासाठी डिस्काउंटचा फॉर्म्युला DISCOUNT. डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राइस मल्टिपल percentage of discount. Is equal to market price 3000 मल्टिपल पर्सेंटेज दिलेले आहेत 12%. 3000 मल्टिपल 12% आहेत म्हणून 12/100. 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल. 30 मल्टिपल 12 इज इक्वल टू 12 3s are 36 and that 0. Therefore discount is equal to rupees 360. आता पहिल्या क्वेश्चनचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे फाइंड द डिस्काउंट. आता सेकंड आपल्याला सेलिंग प्राइस पाहिजे. सेलिंग प्राइससाठी सेलिंग प्राइस is equal to mark price minus discount. is equal to तर मार्क प्राइस किती दिलेली आहे आपल्याला 3000 मायनस डिस्काउंट 360 is equal to rupees 2640. Therefore selling price of the fan is rupees 2640. Question 5. The mark price of a mixer is rupees 2300. A customer purchased it for rupees 1955. Find the percentage of discount offered to the customer. या क्वेश्चन मध्ये आपल्याला मार्क प्राइस दिलेले आहे 2300. देअरफॉर मार्क प्राइस इक्वल टू 2300 अँड डिस्काउंट पण दिलेला आहे. डिस्काउंट इज इक्वल टू 1955 इन रुपीज. आता त्याप्रमाणे आपल्याला पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट काढायचे आहे. देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. मार्क प्राइस दिलेला आहे 2300 मायनस सेलिंग प्राइस
1955 इज इक्वल टू ₹345. ओके, मग हा काय आलेला आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे. म्हणजे एवढा डिस्काउंट आपण दुकानदारांनी मिक्सर खरेदी करताना कस्टमरला दिलेला आहे. कारण की त्यांनी मिक्सर किती रुपयाला खरेदी केलेला आहे 1955ला. आता त्यावरून आपल्याला पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट काढायचं आहे. देअरफॉर पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस मल्टिपल 100 असं त्याचा फॉर्म्युला आहे. डिस्काउंट 344, मार्क प्राइस 2300 अँड मल्टिपल 100 इज इक्वल टू, आता यामध्ये 0 0 आणि हे 0 0 दोन्ही कॅन्सल होतील. 23चा टेबल तुम्हाला येतच असेल, नसेल येत तर कॅल्क्युलेट करून आपल्याला तो करायचा आहे. 23 1 जार 23, 23 1 जार 23, उरले किती 11, 11 अँड 5 म्हणजे 115, म्हणजे 23 5 जार 115. देअरफॉर आपण आन्सर किती आलेला आहे 15. आता ही जी 15 आलेली आहे तर ती आलेली आहे द डिस्काउंट offered is equal to 15. Question 6 is a shopkeeper gives 11% discount on a television set. Hence the cost price of ₹22,250. Find the marked price of the television set. आता दुकानदारांनी 11% डिस्काउंट देऊन टेलिव्हिजनचा सेट विकलेला आहे आणि मग कस्टमरने त्या बदल्यात त्याला 22,250 रुपये दिलेले आहेत. आता फाइंड द मार्क प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट. आता त्यासाठी आपल्याला पहिले डिस्काउंट फाइंड आउट करावं लागणार आहे. इफ वी कन्सिडर mark price as ₹X, therefore discount is equal to, the discount चा फॉर्म्युला आहे तो आपण लिहून घेऊया इथे. मार्क प्राइस मल्टिपल पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. आता इथे मी पर्सेंटेज शॉर्टमध्ये लिहिलेला आहे. तुम्ही पर्सेंटेजचा पूर्ण जरी शब्द लिहिला तरी चालणार आहे. इज इक्वल टू मार्क प्राइस आपण गृहीत काय धरलेली आहे X मल्टिपल पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट किती दिलेला आहे 11%, 11% इज इक्वल टू X मल्टिपल 11 म्हणजेच 11/100 कारण की हा पर्सेंटेज आहे. इज इक्वल टू 11X मल्टिप्लिकेशन केले त्याचं अपॉन 100. आता हे जे मिळालेलं आहे ते आपल्याला डिस्काउंट मिळालेलं आहे. देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू 11X अपॉन 100. आता हा डिस्काउंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याप्रमाणे आता आपल्याला मार्क प्राइस काढायची आहे. आता या ठिकाणी सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला आपण वापरूया. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. सेलिंग प्राइस आपल्याला दिलेली आहे 22,250 इज इक्वल टू मार्क प्राइस आपण जी कन्सिडर केलेली होती तीच इथे घ्यायची आहे X आणि मायनस डिस्काउंट आत्ता आपण जो कॅल्क्युलेट केला तो 11X अपॉन 100. आता क्रॉस मल्टिप्लिकेशननी आपल्याला हे
सोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आता इथं फक्त x आहे, तर त्याखाली 1 आहे हे आपल्याला गृहीत धरायचं आहे. त्यामुळे 22,250 क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे x मल्टिपल 100 इज इक्वल टू 100x. आता ही इथं सिम्बॉल मायनस आहे म्हणून मायनसच घ्यायचं आहे. 11x मल्टिपल 1 इज इक्वल टू 11x अपॉन, आता इथं डिनोमिनेटरला इथं 1 आहे, इथं 100 आहे, त्यामुळे इथे येतील 100. नेक्स्ट 22,250 इज इक्वल टू 100 मायनस 11 म्हणजे 89 होतील. 89x अपॉन 100. आता हे 100 आपण इकडे घेऊ, खाली डिनोमिनेटरला आहेत, इकडे आल्यानंतर ते मल्टिप्लाय होतील. 22,250 मल्टिपल 100 इज इक्वल टू 89x. आता ह्याचा मल्टिप्लिकेशन 22,250 आणि 100चे 2 झिरो आहेत ते आपल्याला लावून टाकायचे आहे. त्यामुळे त्याची कॉस्ट झालेली आहे 22,25,000 इज इक्वल टू 89x जसेच्या तसे. आता दोन्ही साईडला आपल्याला 89ने डिवाइड करायचं आहे. डिवाइडिंग 89 फ्रॉम द बोथ द साइड. 22,25,000 अपॉन 89. 89x अपॉन 89. आता ही डिव्हाइडची प्रोसेस आपण का केली तर आपल्याला त्यामधून एक्सची व्हॅल्यू व्यवस्थित लगेच कळेल. त्यामुळे आपण दोन्ही साईडनी 89नी डिवाइड केलेला आहे. 89 आणि हा 89 हे कॅन्सल झाले. आता 89चा टेबल आपल्याला येतोय का ती खात्री करायची, नाहीतर मग आपण त्याचे डिव्हिजन व्यवस्थित करून घ्यायची. आता मी डायरेक्ट तुम्हाला करून दाखवते. देअरफॉर 25,000 इज इक्वल टू एक्स आलेला आहे. मग आपल्याला काय विचारलं होती, एक्स म्हणजे आपण काय कन्सिडर धरलं होतं, मार्क प्राईस. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे, फाइंड द मार्क प्राईस ऑफ द टेलिव्हिजन सेट. देअरफॉर द मार्क प्राईस इज इक्वल टू रुपीज 25,000. म्हणजे शॉपकीपरने हा टी व्ही मार्केटमध्ये विकायला 25,000 रुपयाला ठेवलेला होता, पण त्यांनी 11% डिस्काउंट कस्टमरला देऊन तो सेट किती रुपयाला विकलेला आहे तर 22,250 रुपीजला. त्यामुळे त्याला जो डिस्काउंट दिलेला आहे तर तो पण आपण काढता येईल आपल्याला. मार्क प्राईस 25,000 मायनस कस्टमरनी विकत घेतलेली कॉस्ट 22,250. झिरोमधून झिरो गेला, झिरोमधून 5 जात नाही, 10. त्यामुळे इथे आले 10, 9. ओके. 10 minus 5 is equal to 5. 9 minus 2 7. 4 minus 2 is equal to 2 आणि 2 minus 2 0. म्हणजे इन रुपीज 2,750 रुपीज एवढा डिस्काउंट त्यांनी त्याच्या कस्टमरला दिलेला आहे. ओके. नेक्स्ट इज द क्वेश्चन 7चं सोल्युशन आपण यामध्येच घेणार आहोत. क्वेश्चन 7. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफ 10% ऑन मार्क प्राइस अ कस्टमर गेट्स टोटल डिस्काउंट ऑफ 17 रुपीज. टू फाइंड द कॉस्ट प्राइस फॉर द कस्टमर fill in the following boxes. Will appropriate numbers and complete the activity. आता यामध्ये हे सोल्युशन आहे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सपोज मार्क प्राइस ऑफ द आयटम इज 100 रुपीज. देअरफॉर फॉर कस्टमर दॅट आयटम्स कॉस्ट इज, आता आयटम कॉस्ट किती आहे 100, इथे 90 रुपीज आलेले आहे, त्यामुळे इथे ₹10. आता इथं जागा कमी आहे, तुम्हाला दिसण्यासाठी मी नंबर्स मोठे काढत आहे, त्यामुळे इथं रुपीजचं साईन वापरलेलं नाही आहे.
पण तुम्ही हे वापरायचंच आहे. हेन्स व्हेन द डिस्काउंट इज, म्हणजे डिस्काउंट इथे किती दिलेलं आहे, ₹10. देन द सेलिंग प्राइस इज ₹90. सपोज व्हेन द डिस्काउंट इज ₹17, द सेलिंग प्राइस इज X रुपीज. देअरफॉर आता जर का ₹17 जर का आपण डिस्काउंट देणार आहोत, तर त्यासाठी पुढची प्रोसेस काय असेल, तर X अपॉन हे 90 जे आहे ते सेलिंग प्राइस, 17% ₹17 डिस्काउंट, त्यामुळे 17 आणि अपॉन 10. देअरफॉर X इज इक्वल टू, आता इथे पण तिरकस गुणाकार होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 17 मल्टिपल 90 आणि खाली येईल 10. आता ह्यांचं जर का कॅल्क्युलेट केलं तर हा 0 जातो, हा 0 जातो, मग 17 9 जार 153. Therefore, the customer will get the item for ₹153 is the our question number 8. A shopkeeper decided to sell a certain item at a certain price. He taxed the price of the item by increasing the decided price by 25%. By selling the item, he offers 20% discount. Find how many more or less percent he gets on the decided price. म्हणजेच काय, तर प्रश्नाचा अर्थ आपण पहिले नीट समजून घ्या. दुकानदार एखादी विशिष्ट गोष्ट विशिष्ट किमतीला विकण्याची ठरवतो आणि त्याची किंमत काय करतो तो, की ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो आणि वस्तू विकताना तो कस्टमरला 20% सूट देतो, म्हणजे डिस्काउंट देतो. तर दुकानदाराला त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यांमध्ये शेकडा किती फरक पडतो हे आपल्याला काढायचे आहे. आता यामध्ये डिसाइडेड प्राइस त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथे X घेऊन चालणार नाही, तर आपण लेट द डिसाइडेड प्राइस बी ₹100. ₹100 आपण घेऊया, किती डिसाइड प्राइस होती. आता त्यामध्ये पुढे त्यांनी दिलेले आहे, he taxed the price on the item by increasing the decided price by 25%. त्याप्रमाणे increase on decided price is ₹25 म्हणून आपण 25 गृहीत धरूया. मार्क प्राइस इज ₹. आता मार्क प्राइस ही कोणती असू शकेल, तर 100 + 25. आणि शॉपकीपरने काय डिसाईड केलेलं होतं, की जी किंमत आहे सर्टन प्राइस आणि त्यावरती इन्क्रीजिंग डिसाइडिंग प्राइजेस बाय 25%, म्हणून 100 + 25, कारण की आपण इथे डिसाइडेड प्राइस किती घेतलेली आहे 100 आणि इन्क्रीजिंग डिसाइडेड प्राइजेस 25% म्हणजेच ₹25, म्हणून आपण 100 + 25 गेलेलं आहे, इक्वल टू ₹125 ह्याची ॲडिशन. डिस्काउंट ही ऑफर 20% डिस्काउंट. आता या किमतीवरती त्यांनी 20% डिस्काउंट ठेवलेलं आहे ऑन मार्क प्राइसवरती. आता मार्क प्राइस आपली आलेली आहे 125. देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू, आता 20% म्हणजेच काय, तर 20/100. ही डिस्काउंट आपल्याला कोणाला मार्क प्राइसवर दिलेली आहे, मल्टिपल 125. 0 कट 0 कट.
2 1 जार 2, 2 5 जार 10, 5 1 जार 5, 5 2 जार 10, रिमेनिंग 2, 5 5 जार 25 इज इक्वल टू ₹25. आता यापुढे आपल्याला सेलिंग प्राइस काढायची आहे. तर त्याप्रमाणे सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. आता मार्क प्राइस म्हणजे 125 आणि डिस्काउंट म्हणजे आत्ता आपण कॅल्क्युलेट केलेला 25. 125 मायनस डिस्काउंट 25 इज इक्वल टू ₹100. आता हा ₹100 जो आलेला आहे तो सेलिंग प्राइस आलेला आहे. आता आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे. हे ₹100 आणि हे ₹100. सो द डिसाइडेड प्राइस अँड द सेलिंग प्राइस आर द सेम. म्हणजे शॉपकीपरने कोणती प्राइस डिसाईड केलेली होती तर ₹100. सेलिंग प्राइस किती आलेली आहे ₹100. मग त्यामुळे द पर्सेंटेज ऑन डिसाइडेड प्राइस इज ऑल्सो 0. As per the comparison in decided price and in selling price, both prices are same. Therefore, %0% on decided price is our answer. चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.